11 एप्रिलला पॅकर्स अँड मूव्हर्सला बोलवलं होतं, तर 10 तारखेपासूनच माझी थोडी तयारी पॅकिंगची सुरू झाली होती. घरामध्ये बरंच सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सगळं सामान सेग्रिगेट करून ठेवत होतो. कांदे बटाटे मी वेगळेच ठेवले होते जेणेकरून ते पटकन मिळतील. पॅकर्स मूव्हर्सची माणसं बरोबर सकाळी 8 वाजता आली आणि त्यांनी सगळ्यात पहिले क्रॉकरी पॅक करायला घेतली. किचनचं सामान पॅकिंगसाठी 2 माणसं मी राखून ठेवते, त्यामुळे कसं ना सामान देखील अगदी व्यवस्थित पद्धतशीर पॅक होतं. बॉक्स पॅक झाले की त्यावर नाव नंबर लिहून ठेवते. सकाळच्या नाश्त्याला अमोलने ते सामोसे आणले होते, तर आज आम्ही सामोसे आणि चहा हाच नाश्ता केला. एक सामोसा खाऊन दुपारच्या 4 वाजेपर्यंत भरपूर असं काम केलं. पॅकर्स मूव्हर्सची गाडी खाली आलेली होती. म्हटलं एक सोसायटीमधून व्ह्यू घेऊया, आणि एकदा का सोसायटी सोडली ना की पुन्हा कधी त्या सोसायटीत जाणं होत नाही, म्हणून मन भरून डोळे भरून ती सोसायटी बघून घेतली. बऱ्यापैकी सामान आम्ही लिफ्टने आणलं आणि जे अवजड सामान आहे त्यासाठी मात्र जिन्याचा वापर केला. आता सगळे बॉक्स गाडीत भरायचं काम सुरू झालं. तर एक बॉक्स अगदी त्यांनी व्यवस्थित असा गाडीमध्ये ठेवला. हे आहेत एस-एस कार्गोचे महावीर सिंग. तर एस-एस कार्गोकडून हे दुसऱ्यांदा मी शिफ्टिंग करते आणि दोन्ही वेळेस त्यांचा अनुभव खूप जास्त चांगला होता आणि ऑल ओव्हर इंडिया त्यांची सर्व्हिस आहे. तर हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, पण माझा एक्सपिरियन्स चांगला होता, तो तुमच्यासोबत शेअर करते. ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स देऊन गाडी इथून रवाना झाली आहे भरूचला जाण्यासाठी. त्यानंतर हा सगळा फ्लॅट आम्ही व्यवस्थित क्लीन करून दिला. तर शिफ्टिंगमध्ये धूळ कचरा होतच असतं. तर जिथे जिथे घाण झालं होतं ते सगळं आम्ही स्वच्छ करून दिलं. लिफ्ट वगैरे अगदी चकाचक करून दिली. फ्लॅट देखील अगदी व्यवस्थित क्लीन करून दिला होता. तर अशा पद्धतीने इथलं सगळं माझं क्लिनिंग झालं आणि साधारण 4 वाजता आम्ही हे घर सोडलं. घर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्या किचनचा व्ह्यू घेतला, जिथे मी बऱ्याचशा रेसिपीज केल्या होत्या. माझी व्हायरल मेड रीटा, तिची सून आरती आणि हे आमचे वॉचमॅन विजयभाई. तर सगळ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटंसं गिफ्ट दिलं. ही माझी बडोद्याची फळवाली गीताबेन माळी, जिच्याकडनं मी रोज फळं घेत होते, तर ती देखील आता आम्हाला खूप जास्त मिस करेल. आम्हाला म्हणत होती, "तू इथून जाऊ नको, तुला पाहिजे तर मी रोज सोडवत जाईल, पण तू इथेच राहा, मम्मी पप्पाला जाऊ दे." तर खूप जास्त आम्ही देखील त्यांना मिस करू. शेवटी बडोदा सोडलं आणि जाताना तुम्हाला व्ह्यू दाखवते ज्या सोसायटीमध्ये मी राहत होते त्याचा. तर बालाजी स्कायराईज रेसिडेन्सी नावाची ही सोसायटी होती. या सोसायटीमध्ये मी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष राहिले. आता पुढचा प्रवास सुरू झालाय तो भरूचच्या दिशेने. तिथे माझं घर मी कसं सेट केलंय ते पाहूया पुढच्या व्हिडिओत.